आणि आता पहिले ना बघा तुम्ही 4 घड्या केल्या आहे ब्लाऊजच्या। आणि बघा इकडे पहिल्यापासून तुम्हाला सुरुवातपासून ब्लाऊज कटिंग दाखवते। शोल्डर घेते इथं मी 6 घेते शोल्डर। हे बघा 6 घेतलं, इथून तर इथून 6 घेतलंय। आणि आता हा मुंडा आर्मोल्ड, हे बघा आर्मोल्ड आहे ना 7 घेते आणि 1 इंच आणि अर्धा इंच वरती इथं टिक केलेली आहे। व्यवस्थित राऊंड येऊ द्यायचा आहे। हे बघा 7 घेतलं मी इथं आर्मोल्ड, कारण खूपच जास्त उंचीला ब्लाऊज आहे आणि मोठं मापाचं ब्लाऊज आहे सॉरी। आणि पुढचा गळा आहे ना तो पण 7 घेते, लांबीला 7 घेतला आणि रुंदीला आहे ना 2.5 घेते। थोडंसं राऊंडमध्ये घेते बरं का, इथं मला थोडासा कमी वाटला ते तुम्ही समजून घ्या। आणि बघा इकडे 2.5 घेता वरून इथून बघा खूप छान। आणि लंबाई ना पूर्ण घेते, बघू शकता तुम्ही 16 लंबाई आहे, 15 आहे। ब्लाऊजची लंबाई खूपच जास्त आहे, तर मी इथं 16 घेतली, म्हणजे पूर्ण स्टिचिंग करून 15 यायला पाहिजे। आणि बघा मी इकडे ना 44 साईजचे 4 भाग केले, तर एक घडी आली त्याची 11ची, तर इथं मी 11 घेते आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेतलेला आहे। 4 टक्स ब्लाऊज आहे बरं का। आणि इकडे मी ना कमरेचा भाग 10 घेतला, 40 आली छाती तर, आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा इकडे घेते। हे बघा खूप छान आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे, बघू शकता। पहिल्यांदा एकदा परत तुम्हाला समजवते। बघा पूर्ण लंबाई घेतली मी इथं 16 घेतलेली, 15 आली, त्याच्यामुळे 1 इंच वाढून घेतलेला आहे पूर्ण लंबाई। बघा आता वरून घेते, शोल्डर आहे ना 6 घेतलंय, मुंडा 7 घेतला इथं लिहिलेलं आहे। पुढचा गळा आहे ना लांबीला 7 घेतला आहे, रुंदीला 2.5 घेतला, इथून बी 2.5 घेतला। आणि आपली छातीची जी चेस्ट राहते ना त्याची घडी आली, म्हणजे एक घडी आली 11, म्हणजे पूर्ण छातीचा राऊंड आहे 44 आणि 2 इंच जास्तीचा घेतला इथं। आणि कमरेची फिटिंग आली 40, तर इथं एक घडी 10ची घेतली आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला। इथं आपण जास्त शिलाई देतो ना 2-3 स्टिचिंग करतो तेव्हा, त्याच्यासाठी एवढा कपडा जास्तीचा सोडलेला आहे। ते तुम्ही कमी पण घेऊ शकता, असं काही नाही, कोणी 1 घेतं कोणी 1.5 घेतं, पण मी थोडं जास्तच घेते। आणि बघा इकडे आता आहे ना थोडंसं इथं कट करून घेते जास्तीचा कपडा। आणि मेन आपण आहे ना ड्रॉ जर व्यवस्थित ब्लाऊज कटिंग करायच्या केलं ना तर ब्लाऊज कटिंग खूप सुंदर होते बरं का। आणि बघा आता इकडे हे पण शोल्डर कट करून घेऊ, जेणेकरून आहे ना बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट वेगळे होतील। एकाच साथमध्ये दोघं कट करते मी। हे बघा हा पुढचा गळा कट करून घेते, म्हणजे जेणेकरून हा फ्रंट पार्ट निघून जाईल। आणि बघा हा बॅक पार्ट, दोघं एक साथमध्ये निघाले ना सेम आलं त्याची कटिंग। आणि बघा इकडे ना थोडं अर्धा इंच आपण घेतलं होतं ना ते पण कट करायचं आहे आठवणीने। आणि बघा इकडे मधोमध कटिंग करायची आहे। इथं आपल्याला आहे ना बॅक साईड म्हणजे फ्रंट साईडला आहे ना हुकपट्टी आईपट्टी लावण्यासाठी इथं मधोमध कटिंग करून घेतलं। आणि बघा आता 4 टक्स ब्लाऊज आहे ना, तर याची मी जे पहिला टक्स जी अंतर आहे ना, पहिला टक्स घेतो त्याचं अंतर इथं 4 घेतलं आहे, कारण हे खूपच मोठ्या मापचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे मला माप पण थोडंसं वाढून घ्यायचं आहे। आणि बघा त्याची टक्सची जी लंबाई आहे ना ती 4.5 घेते इथं। हा बघा पहिला टक्स त्याचं जेवढं अंतर, एवढ्या अंतरावरती पहिला टक्स घेतलेला आहे हा 4, आणि हा त्या पहिला टक्सची जी लंबाई आहे ना ती 4.5 घेतली। एवढं इथं लक्षात राहू द्या। आपला मेन पूर्ण 4 टक्स ब्लाऊज आहे ना, इथून आपल्याला सुरुवात करायची। असं नाही की पहिले आपण इथून घेऊन घेतला, ही गलती नका करा, इथून बी नका करा। खरं सांगते तुम्हाला, इथून मधून कुठे पण तुम्ही टक्स घेऊ नका। पहिले आपण जिथून आपण फ्रंट पार्ट राहतो ना खालून, तर हुकपट्टी आईपट्टी लावतो त्या साईडने बघा इथून मेजर टेप ठेवायचा आहे तुम्हाला। जेवढ्या अंतरवरती मापाचं ब्लाऊजमध्ये माप असेल तेवढं तुम्ही माप घेऊन इथं त्याचं अंतर ठेवू शकता। आणि मग नंतर हे तुमच्या जसं तुम्हाला येत असेल 4, 4.5, कोणी 3, 3.5 पण घेतं, कोणाला कमी लागतं, तेवढ्या अंतरवरती मी इथं हे 4.5 घेतलेलं इथं तुम्ही आता। आणि बघा हे जे दुसरा टक्स, आता इथून बघा दुसरा टक्सची लंबाई आपल्याला काढता येऊ शकते, आणि हा तिसरा टक्स याची पण लंबाई काढता येऊ शकते। बघा 2-2 घेतलेलं आहे मी, आणि हा चौथा टक्स याची बी इथून 2 घेतलेलं आहे, बघू शकता। हा राऊंड किती छान आला ना, बघू शकता तुम्ही, खूप छान असं मस्त गोल राऊंड आला। हा जर व्यवस्थित आला ना तर आपला जो मेन छातीचा भाग राहतो ना तो खूप छान असं मस्त अंगावरती चिपकून बसतो ब्लाऊज। आणि
4 टक्स ब्लाऊज फ्रंट पार्ट तुम्हाला एकदम छान आणि सोप्या पद्धतीने माप घेऊन आणि माप लिहून दाखवायचा सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ते तुम्ही नक्की बघा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की माझे कसे वाटले तुम्हाला हे माप ब्लाऊज कटिंग आणि हे माप लिहिलेले. आणि बघा बॅक पार्ट आता मी घेतले, तो बॅक पार्ट आता खालून माप घेते मी. पाठचं खालची साईड राहते तिथून तर 4 घेते. 3.5चा पाठ आहे तर मी इथं 4 घेते. ही पाठ आहे ना 3.5ची आहे कस्टमरची, तर मी 4 घेते म्हणजे अर्धा इंच आहे ना कमी जास्त होईल. आणि इथं आहे ना 2.5 घेते. वरून हा गळा आहे ना 2.5 घेते आणि इथून 3.5 घेणार आहे. हा गळा आहे ना आपल्याला असा धीरे धीरे व्यवस्थित उतरवायचा आहे, गोल करायचा आहे. हा बघा हा गळा आहे ना व्यवस्थित गोल गळा आहे, मस्त वरती असा चढता घेऊन जायचं आहे आपल्याला. असं इकडे नाही घ्यायचं आहे बरं का. परत मी तुम्हाला एकदा सांगते, मी खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले असा कधीच घेऊ नका, जेणेकरून आहे ना शोल्डर उतरवायचा खूप संभव राहतो. आणि असा चढता गळा घ्यायचा आहे, त्याच्याने शोल्डर आपली इथं खूप फिटिंगमध्ये बसतं, गळा पण खूप अंगावरती छान दिसतो आणि शोल्डर तर अजिबात उतरणार नाही, याची मी फुल गॅरंटी देते तुम्हाला. आणि बघा इकडे आता हा पाठीचा जो मागचा टक्स राहतो ना त्याचं अंतर तर मी इथं 5 घेते आणि ही लंबाई 4.5 घेते टक्स. बघा बॅक पार्ट आहे, खूप छान आणि सुंदर रीतीने तुम्हाला आहे ना ड्रॉ करून माप लिहून आणि पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित समजून सांगायचा, कटिंग करून समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. बघू शकता असा आहे ना चढता गळा कटिंग करायचा आहे. बघू शकता, तुम्हाला ओपन करून दाखवते, त्याच्यावरनं तर तुम्हाला नक्की समजमध्ये येईन. बघा किती असा छान असा चढता गळा आला ना, इथं शोल्डर उतरत नाही, एवढी मी फुल गॅरंटी देते तुम्हाला. आणि बघा बॅक पार्ट फ्रंट पार्ट खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. बघू शकता हे टक्स पुढचे व्यवस्थित माप घेऊन करा. मी तुम्हाला खूप मनापासून सांगितले, मला जेवढं येतं ना तेवढं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते, खरं सांगते. आणि बघा इकडे ना बॅक पार्ट फ्रंट पार्ट झाला, तो आता आहे ना स्लीवसाठी आपण कट करून घेऊन. स्लीव बघा तुम्हाला परत एकदा सांगते हा समजून. इथं स्लीवची आता आपण रुंदी कशी घेतो बघा, हा कपडा आहे त्याची आपल्याला रुंदी काढायची. लांबाई तर आपण कस्टमरवरनं अवलंबून राहते किती पाहिजे त्यांना असं, पण आपल्याला रुंदी कशी काढायची. तर बघा हा जो छातीचा भाग आहे ना 1 घडी 11 आली, तर इथं मला 1 इंच कमी करून घेते मी. आता इथं अर्धा पण इंच कमी करता, पण मी इथं 1 इंच कमी करते. बघा इकडे 11 आहे ना, तर मी इथं 10 घेणार आहे रुंदी बरं का, एवढं लक्षात राहू द्या. रुंदी 10 घेणार आहे मी इथं. आणि बघा तुमच्यासमोर रुंदी काढते, बघू शकता बरोबर 10 आलेली आहे. आणि लंबाई आहे ना 12 घेते मी, 11 आली तर इथं मी 12 घेते. आणि रुंदी आहे ना बघा 10 घेतलेली, इथं लिहून देते ही रुंदी. आणि इकडनं बी ना 12 घेते लंबाई आणि 3.5 वरती टिक करते. स्लीव म्हणजे बाई काढायची बरं का. आणि बघा इकडनं असं व्यवस्थित 3.5 वरती टिक केली ना, तिथं आपल्याला हा चॉकने व्यवस्थित असा ड्रॉ करून घ्यायचा. आणि मच्छी कट आहे ना तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला नक्की जमेल. आणि बघा खूप छान आलं बरं का. आणि इकडे आहे ना दंडघेर 6 आहे, तर बघा मी इथं 6 वरती केलं. 1.5 इंच जास्तीचा कपडा, हे बघा 6 आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा इकडे. आणि बघा ही खाकीची फिटिंग आहे ना ही 9 आलेली आहे, बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला ते पण दाखवते. हे बघा 9 वरती मी इथं टिक केली, म्हणजे आपली ही आहे ना मेन शिलाई फिटिंगची बरं का. हे बघा 9 इथं लिहिते मी, तुम्ही बघू शकता. बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्लीव पण एकदम मस्त समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप सारे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे, पण कसं राहतं प्रत्येकजण प्रत्येक व्हिडिओ बघत नाही, त्याच्यामुळे मी परत डबल काही व्हिडिओ आहे ना परत त्याच मापाचे काही वेळेस टाकायचा प्रयत्न करते, कारण जेणेकरून आहे ना सर्वांना समजेल. तर ठीक कसं कोणाला क्लासमध्ये पण जाता शिकायला तर तिथं पण थोडंफार समजतं, एकदम तर कोणाला समजत नाही. पण मी ना 8 ते 10 मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप समजवण्याचा प्रयत्न करते. मला जेवढं येतं तेवढं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. नक्की बघा तुम्ही माझे व्हिडिओ. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, बाय.